समोर रितेश आहेत. बॅकफुटवरती आले, कट केलाय क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. वा, क्षेत्ररक्षण चांगलं पाहिलं मी ते. हा सामना समोर बाजी एक सिंगल कंप्लीट केली जाते. 7 रन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सात धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटवर त्याला कट केला, ऑन साइडला दिशा दाखवली, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. बॅटिंग मार्क वरती फलंदाज रेडी. हा स्ट्रोक हवेमध्ये, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आणि विकेट येते. न्यू बॅटर अनुराग आणि बॉलिंग मार्क वरती जीवन हगवणे, ज्यांनी खऱ्या अर्थानं अमृतवेडी प्रीमियर लीग साठी खूप मेहनत घेतलेली आहे किंवा संपूर्ण जो काही सोहळा आपण पाहतोय त्यासाठी खूप चांगलं सहकार्य जीवन हगवणे यांच्याकडून. ओव्हर द विकेट. बॅकफुटवर त्याला कट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर विकेट. अनुराग बॅक टू पवेलियन. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते जीवन हगवणे पाटील यांना. आठ धावा धावफलकावरती आहेत. हा स्ट्रोक बॅटचे एज आणि त्यानंतर विकेट. जबरदस्त लगातारचे 3 बॉल आणि 3 महत्वाच्या विकेट पाहायला मिळत आहेत. सुपर क्लासिकल गोलंदाजी. बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलं बॅकफुटवर त्याला कट करण्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय. एक जबरदस्त शैली आपल्याला पाहायला मिळते जीवन हगवणे यांच्याकडून. टप्पा पडतोय लेग स्टंपला आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल निघून जातोय. 5 बॉल झालेत. 5. लास्ट बॉल ऑफ द पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दाखवले. बॉल त्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटला एक सिंगल मिळते. 1 के 7 कहाणी आगे. 9 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस बाजी वॉरियर्स वर्सेस अमृतेश्वर टायगर्स अशी मॅच. दोन षटकांच्या अखेरीस 9 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटवर त्याला कट केलाय. 1 बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील केलाय. अंपायर्स रिव्ह्यू आहे. क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर्स रिव्ह्यू आहे. इट्स अ विकेट. डायरेक्ट हिट केला गेला आणि बॉल ज्या वेळेस आदळला त्यावेळेस बॅट हवेमध्ये होती. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 9 धावा धावफलक जैसे थे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती.
महालक्ष्मी स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक सन्माननीय विजय हगवणे पाटील यांच्याकडून या ठिकाणी आपण पाहतो चहाची सोय केलेली आहे. आपलं मनापासून धन्यवाद. अमृतवाडी प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक आभार. सुहास हगवणे यांच्या माध्यमातून देखील चहाची संपूर्ण सोय केली गेली आहे. मनापासून धन्यवाद. अमृतेश्वर स्वीट्सचे ओनर सुहास हगवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं स्वागत. यावेळेस बॅकफुटवरती आले कट करण्याचा प्रयत्न आणि हा सिंगल येते. स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 13 धावा धाव फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहिलं. आडव्या बॅटनं हा स्ट्रोक खेळला. वा, अगदी फुटबॉल स्टाईलनं बॉल थांबवलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफल देखील झालाय. 15 रन स्कोरबोर्ड वरती 3 ओव्हरच्या अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुहास हगवणे यांच्या माध्यमातून संपूर्ण चहाची सोय केली गेली आणि 4 धावा. बाळासाहेब जाधव यांचं देखील मनापासून आभार. हा बॉल सरळ स्टंपच्या दिशेने आपण पाहिलं मिळतोय. वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न किंवा थोडासा बॅकफुटवर त्याला कट केलाय. एक सिंगल. सरांना द्या आमच्या सर गायकवाड सर आमचे. ओ थोरले राजे विसरण थोरले राजे. विकेट. सुभेदार पवारांना दिला का? ओ सुभेदार पवार. स्कोर 1 मिनिट कॅल्क्युलेट केला जातोय. 20 धावा धाव फलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 फलंदाज बाद झाले तरी 20 धावा धाव फलकावरती आहेत. सुहास हगवणे बॅटिंग मार्क वरती. बॅकफुटवरती आले. स्ट्रोक चांगला केला आहे. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहेत आणि एक या ठिकाणी आपण पाहतोय इट्स अ विकेट. रिव्ह्यू अंबा या ठिकाणी प्लेयर रिव्ह्यू आहे. लास्ट बॉल आहे का? हा सेकंड लास्ट आहे. अजून एक बॉल आहे. ऑल आउट असेल तर पाचवा लास्ट अजून एक बॉल आहे. एक बॉल आहे ना. कोणी मारलेला. पंचांचा फायनल डिसिजन इट्स अ विकेट. ऑल आउट टीम झालेली आहे. स्कोर कार्ड 20 रन 21 धावांची गरज आहे. नेट रन रेट दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. प्रत्येक संघासाठी नेट रन रेट महत्वाचा आहे.
कोण आहे पुढे? चला, पद्मावती बिल्डर्स आणि त्यांच्या समवेत असेल विठ्ठल फॅन्स क्लब. टॉस करूया आपण. टॉस साठी लगेच इट्स अ नॉट आउट. अंपायरला लागले का प्लेअरला? अंपायरचं डिसिजन अंतिम असेल, तुम्ही डिसिजन द्या. It's a wicket. तीन बॉल झाले. बॅकफुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. स्कोरबोर्डवरती 5 धावा आहेत. बाजी वॉरियर्स वर्सेस समोर जर आपण पाहिलं तर अमृतेश्वर टायगर्स या दोन संघांमधली मॅच आहे. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून निघून चाललाय. इट्स व्हाईट बॉल. स्टोक समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. इट्स अ नॉट आउट. डॉट बॉल. टॉस केला जातोय. नितीन शिर्के यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नितीन काका शिर्के यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. नॉट आउट.
हा बॉल ऑन साइडला खेळला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका षटकाच्या अखेरीस 7 धावा धावफलकावरती आहेत. सात धावा धावफलकावरती, 18 बॉल आणि 14ची गरज. हा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अजूनही अमृतेश्वर टायगर सहजासहजी मॅच न सोडणारा संघ आहे. पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल, दोन्ही बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पहिल्या मिळत आहेत. सूरज यांची देखणी बॉलिंग किंवा सूरज यांची एक जालिम बॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. विठ्ठल फॅन्स क्लब टॉस जिंकला. आपला डिसिजन कळवा. बॅकफुटवरती आले. कट करण्याचा प्रयत्न. सुयोग यांच्याकडून क्षेत्ररक्षण दर्जेदार. 1 धाव मिळते. 4 धावांसाठी बॉल सीमा पार. चौकार. बॅकफुटवरती आले. कट करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये. 2 ओव्हरच्या अखेरीस 13 धावा, 12 बॉल आणि 8ची गरज. सुयोग बॉलिंग मार्कवरती. आडव्या बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. 4 धावांसाठी. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. विकेट येते. आठ बॉल आणि 2 धावांची गरज आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे. प्लेयर जाणार नाही. विकेट. सात बॉल शेवटचे. 2 धावांची गरज आणि विकेट येते. 6 बॉल आणि 2ची गरज. मॅच इंटरेस्टिंग होते. अमृतेश्वर टायगर संघाला माहिती आहे की नेट रन रेट देखील महत्वाचा आहे आणि त्याचमुळं एक बॉल वरती सिंगल धावा वाचवण्याचा प्रयत्न किंवा विकेट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहा बॉल 2ची गरज. फक्त मेडिकल इंजुरी असेल तरच रनर दिला जाईल. हो हो हो, जबरदस्त मैदानामध्ये
आणि 2 धावांच्या साथीनं हा सामना जिंकला गेलाय. प्लेयर ऑफ द मॅच रितेश बांदल इज द मॅन ऑफ द मॅच.